दारू पिऊन आले. घे वास दिसते येते वास. दारू पिऊन आले तुम्ही. खोटं खोटं आर लावत मी खोटं आळ लावत नाहीये. दारू पिऊन आलेत, वास यायला लागलाय. दारू पिऊन आलोय. आता मला नीट घे वास आला का? येते म्हंटले. येते म्हंटल. हो येते म्हंटल. आणून देऊ ती बाटली टाकू. येते म्हणूनच बोलले मी तुम्हाला. येते, मी काही एवढी येडी नाहीये डोक्यात, कारण की कचरा भरलाय ना डोक्यात. एवढंच येणार. नीट बोल काय. तोंड फोडून टाकेल सगळं. तोंड फोडून टाकेल. तसं असल्याच्या तोंडाला लागायचं नाही मला. लागू पण नका. घरात जाणार आणि घर सोडून जाणार आणि ती करणार. उगाच डोकं फिरवायची काम. त्या दिवशी आम्ही सोलापूरमध्ये गेलो होतो एका दुकानाची जाहिरात करण्यासाठी. तर त्याचे पैसे आलेत आणि कसं आहे ना, मला त्यांच्याकडनं ती सगळे पैसे मागायचे, कारण की ह्यांनी तर आता कुठं कामाला जात नाही. पैसे मागायचं म्हटलं की मला काय म्हणतात की तू कुठं मला कामाला जाऊन देतीये. सकाळी मी पैसे त्यांना म्हटलं तर द्या म्हणून, घरामध्ये बाजार आणायचा आहे, तर मला वसकावून गेले घरातून बाहेर की तू मला कामाला पण जाऊ देत नाही. कुठं काम बघितलं होतं तिथे सुद्धा मला तू जाऊन दिलं नाही आणि आता तू कुठल्या तोंडानं पैसे मागती असं मला म्हणतात. तर त्यामुळं मला कसं आहे ना, यांच्याकडनं पैसे घ्यायचेत आणि मुद्दामून ऑन कॅमेरा पैसे मागणार आहे त्यांच्याकडं. कारण की कॅमेरा जर चालू असेल ना तर ते मला देतील तर पैसे, बंद असलं ना तर मग कसं काय करतात, वसकावून बोलणार, परत बोलणार तू कामाला पण जाऊ देत नाही, काय करू देत नाही, मग मी तू कुठल्या तोंडाने तू माझ्याकडे पैसे मागती असं, म्हणजे नको त्या गोष्टी बोलतात. आणि कसे त्यांच्याकडे जर पैसे असले ना तर कुठे ना कुठं पण खर्च करून बसतात, का उगाचच खर्च करतात, बिना कामाचे खर्च त्यांचे चालू असतात. त्यामुळे मला त्यांच्याकडनं ते पैसे मागायचे, कारण की घरात लागतात पैसे, परत पोरींचं पण काय औषधं पाणी असतातच. तर त्या सगळ्या गोष्टीसाठी कधी माझ्याकडे पैसे नसतात. त्यामुळं आता त्यांच्याकडे पैसे आलेत म्हणून मला मागून घ्यायचेत, कारण की त्यांनी बाहेर उगाच उधळावं नको म्हणून. पण कसं आहे ना, त्यांच्याकडे असं मी जर मागायला गेले ना तर अजिबात मला नीट बोलत नाही, कारण की मी त्यांना कामाला जाऊ देत नाही ना, घरी बसा म्हणते, लेकरांकडे बघा म्हणते. तर त्यामुळे आता त्यांना त्या गोष्टीचंच कारण त्यांनी पकडून ठेवले. काय म्हटले की मला काय पाहिजे नसन, द्या मला पैसे, तर अजिबात देत नाही ती. उगाच मला विनाकारण नको त्या गोष्टी बोलून दाखवतात. आणि कसं आहे ना, मला खूप वाईट वाटतं त्यांनी जेव्हा मला असं टोचून बोलतात ना, खूप वाईट वाटतं. पण आता काय करणार ना, मजबुरी आहे माझी, म्हणून मी ऐकून घेते. कसं आहे, मला आता एक नाही 2 लेकरं आहेत, त्यामुळे मला त्यांचं हे सगळं काही सहन करायचंय. पण आता आल्यानंतर ना मी त्यांच्याकडे पैसे मागणार आहे, बघू काय करतात, ते देतात की नाही देत. पण दिले तर बरंच होईल, कारण की घरात काय बाजार वगैरे तर आणावं लागतंच आणि पैसे तर अजिबात नसतात माझ्याकडे. तर काय चालू कॅमेरा बिमेरा चालू करून काय चालू? मग चालू आहे. मग तुम्हाला मी सकाळी पैसे मागितले होते तर तुम्ही दिले का मला पैसे? दिले का मला पैसे? पैशाचा मुद्दा करायला लागेल. हो, पैशाचा मुद्दा, कारण की घरात सामान आणावं लागतं, घरात सामान मी जमतो ना का तू आणते? तू बाजारात जाते का? तुम्ही मला सकाळी तुम्हाला सकाळी काय म्हटलं कुठल्या तोंडानं माझ्याकडे मागती पैसे, इतकं मनाला लागण्यासारखं बोलता तुम्ही. सकाळी काय बोलू? तुम्हाला म्हटलं सकाळी मी घरात पैसे द्या मला, बाजार आणायचा मला सांग की तू बाजार काय बोलताय. मागितले नाही पैसे सकाळी. सकाळी मी तुमच्याकडे पैसे मागितले. ती तुमचे सगळे पैसे आले, ती माझ्याविषयी मला द्या. बरोबर आहे, घरात लागत नाही का? लेकरांचं औषध पाणी बघायची नाही का? होय, तुम्ही बघता काय? तुम्हाला मागायला गेलं, तुम्हाला कधी मागायला गेलं तुम्ही देता का? पण तुला कशाला पैसे लागतात? कशाला लागतात? घरात लागतात पैसे. घरात मी आणतोय सगळं. तुझ्या पैसे कशाला पाहिजेत? पैसे कशापाशी पाहिजे म्हणजे? कशा पाहिजे तुला पैसे? लागतात घरात पैसे. तुम्ही काय घरात नसता 24 तास, मी असते घरामध्ये. घरात तू 24 तास जरी असली लेकरांना दवाखाना बिवाखाना करायचं असते, कोण बघते म्हणजे? मी बघतोय. मग तुम्ही त्यासाठी 24 तास घरात राहणं गरजेचं आहे ना. तुम्ही कारण कुठल्या पण भांडण, म्हणजे तुला कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर भांडण करायचं. मी भांडणं करत नाहीये, मी भांडणं करतच नाही. तुमच्या गोडीत मी सकाळी बोलले, तुम्ही दिले नाही, ती मला वसकावून गेले तर आता आलेत. वसकावून कशापैकी गेलो हे पण हे आहे. काय आहे? काय रिझन आहे? काय रिझन नाही. एवढंच आहे की मी तुमच्याकडे पैसे मागितले आणि तुम्ही काय मला म्हणता तुम्हाला काम करायला देत नाही. आता कुठल्या टोळ्याला मी तुला सकाळी म्हणले, आता काय खोटं बोलायला लागली? मला म्हणता इकडचं इकडं करता. तसला हात करू नको. काय म्हणता इकडलं तर इकडे करू. तुम्ही दारू पिऊन आले का?
दारू पिऊन आलोय. दारू पिऊन आले दारू तुम्ही पिऊन आलोय. दारू पिऊन आले बरोबर घे वास दिसते. येते वास दारू पिऊन आले तुम्ही. खोटं खोटं आर लावत जाऊ. मी खोटं आळ लावत काय? नाहीये. दारू पिऊन आलेत वास यायला लागलाय. दारू पिऊन आलोय वास यायला लागलाय. असलं दारू पिऊन येऊन घरी येऊन मला मारताय काय? मला दारू माहिती पिऊन ऑन येऊन मला कॅमेरा मारताय. चालू आहे. कॅमेरा चालू आहे म्हणून तुम्हाला काय पण माझी बदनामी करणार नव्हतो. मी कधी बदनामी मी करत मला नाही. दारूला मी कधी शिवत पण नाही. मग वास हा. कशाचा यायला लागलाय? हा? वास कशाचा यायला लागलाय? प्रेडिटर मी पिलोय. एवढे आहे का? प्रेडिटर पिलोय. होय हा आता मला नीट घे वास आला का? आला? येते म्हंटले येते म्हंटले आला? येते म्हंटले हा. हो येते आणून म्हंटले देऊ आता ती बाटली टाकू आता. येते म्हणूनच बोलले मी तुम्हाला. येते मी काही एवढी येडी नाहीये. दारू पिऊन येऊन माझ्यावर हात उचलताय. कोण दारू पिऊन मग कोण आता हे उचलतंय? काय असं टोर्नामेंट नीट दाबायचं म्हणतोय बघ नीट असं म्हणतोय. मग असं म्हणता का पण टोर्नामेंट दाबून मग दाखवतो ना खोटा कशाला करते माझ्या खोटा करत नाही तुम्ही हा? ती पैसे द्या बर. कशा पैसे खरं पैसे द्या. घरात लागतात पैसे आणि कसं आहे लेकरं बघावं लागतं मला. तुमच्यासारखं नाही मला सकाळी एक शब्द बोलला की दिवस दिवस बाहेर राहायचं. मला तसं जाता येत नाही ना घर सोडून तुमच्यासारखं. हा हा. आधी गेलती ती आधी गेलते ना हा. मग ती आता गेले का आता दोन लेकर आहेत ना 2 लेकरांना टाकून जाता येत नाही मला. हो द्या ते पैसे. आणि पुढे असं कान पुढे तसलं फालतूपणा मला पण बोलू नका. हा. द्या पैसे लागतात घरात बाजार आणावं लागतात लेकरांना बाजार बिजार बघायचं. सगळं मी बघतोय. तुम्ही आणत काय नाही तो आणत नाही पैशा तुम्ही. बाबतीत तू आणत बायको नाही बायको तुम्ही. सारखं राहायचं. मग बायको आहे ना बायको सारखंच राहते. हा. नवरा आहे ना तर नवऱ्यासारखंच तसलं हात राहावा. खाली करून बोल. तसलं बोली हा. करू नका. हात खाली करून हा बोलायचं. हात खालीच त्या आहे हात तसं माझा. वरती नाही करायचं. हा जसं नीट बोलतोय ना तसं नीट द्या बोल. पैसे. का बरं पैसे देऊ? पैसे द्या. पैसे देत नाही मी. पैसे द्यावं लागतात. कशा पाहिजे पण कशा पाहिजे कशाला पाहिजेत हा? पैसे? कशाला पाहिजे? 10 वेळा बोलते की 10 वेळा तीच कशाला विचारताय कशाला पाहिजे आणि कशाला पाहिजे. पण तुला एक गोष्ट मी अजून पण सांगतोय. माझ्यापाशी पैसे आहेत ना हा तर माझ्यापाशी मी घरातलं सगळे सामान नाही कोण घरात थांबत. काय- तुम्हाला काय ते तुला 10 वेळा बाजूला बोलू आता- काय? 10 वेळा बोलू का? कशाला पाहिजे अहो, तुला ही पैसे? संपले ही आणा ती संपले ती आणा 10 वेळा मग बोलू का? तू जाणार आहे दुकानला हा? मग काय दुकानात कर नाही नाईलाज आहे माझा. मलाच जावं लागणार ना. नाईलाज आहे माझा. आता गैरसमज नाही झाली. हो आता तुम्ही सांभाळत नाही म्हटलं मला तर करावंच हा. लागणार ना लेकरांसाठी. तुम्ही करत नाही लय वाढ म्हटलं लागलाय अति करायला लागली. आधी मी नाही करते आधी तुम्ही करताय. हा हा तुम्ही सकाळी गेले की संध्याकाळी येताय आणि असं पण नाही बाबा कामाला जाते माणूस असं पण नाही. माझं डोकं फिरवून हा, मग तुम्ही पण डोकं फिरवू नका. तुम्ही पण डोकं फिरवू नका. मी गोडीत रागाच्या जेव्हा बोलत बाहेर असते ना हात दुसरा गोडीत बोलत असते ना तर तेव्हा गोडीतच ही करत जावा. तर मी अजून नीट सांग. आम्ही पण अजून तुम्हाला नीट सांगते. देणार आहे काय करणार नाही आहे? देत पैसे. नाही देणार ना. नाही. वाटलंच होतं तुम्ही मला असंच करणार आहेत म्हणून. तुम्हाला कशाला एवढे पैसे लागतात? कशाला पैसे लागतात घरात हा? सामान कोण आणते? मला तुला माझे बाप पैसे आणतंय द्या. मला माझे पैसे कुठले द्या. तुझे पैसे? द्या मला माझे पैसे. कसले पैसे तुझे? हा तुम्ही एवढ्या पैशाचं काय करणार आहे? अगं तुला 3 तर सांगितलं का त्या घरात सामान विमानाला लागते. अहो पण तुम्ही करत नसता ना. मी ही म्हणते दहावीला ते खोलपाडी काय तसलं हॉल पाडीन बिल पाडी मला बोलू नका काय. हो, तुला अजून हा. पण नीट बोलतोय. मग मी पण काय? नीट बोलते. नीट तुम्ही बोलतो तर दिवसभर नीट घरात नसता. हा. तुम्ही यायची वाट बघायची मी. तुला कशाला पैसे लागतात मला ती सांग. मला तू म्हणते तू की कधी मला- बाजार आणला मग? हा? तू घरात कधी बाजार आणला? अहो मग आता तुला माहिती त्यातलं काय? काय नाही माहित आहे? जर का मी गेले ना तर मला माहिती पडू शकते. मी आणू शकते. एवढी मला येणं समजू नका. आणि मी का म्हणते माहितीये का कारण की तुम्ही घरात नसता. हम्म. कळलं का? त्याच्यामुळे मला ही पाऊल उचलायचं आहे. हम्म. हो तर याला पैसे कशाला पाहिजे हा सांग मला. कशाला पाहिजे? मागच्या पर्यंत कसं म्हणजे पोहून गेलती ना घर सोडून हा. तर मला पैसे घेऊन गेलते असं होय घरातले. चोरून. किती 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 घेऊन गेलते असं? किती घेऊन गेलते? 1000 रुपये फक्त ती पण गाडी खर्चाला. तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि त्या 1000 रुपये काढून दाखवताय काय? अहो असं म्हणताय जसं काय तुमच्या घरातलं 2-3 लाख रुपये घेऊन गेल्यासारखं चोरून घेऊन गेली. आता ही जी नाटकी चालू असते ती म्हणजे जायचं प्लॅनिंग चालू असेल. जायचं ना तुला माझी लेकरांची टाकायचं हीच जायचं. डोक्यात कुठं घालायचं. जायचं तिकडं? हीच असलंच डोक्यात घालायचं. हम्म. हीच एवढंच येते डोक्यात कारण की कचरा भरलाय ना डोक्यात. एवढंच येणार. कसलं नीट बोल काय हा तोंड फोडून टाकेल सगळं. तोंड फोडून टाकेल. तसं असल्याच्या तोंडाला लागायचं नाही मला. लागू पण नका. लागू पण नका. घरात जाणार आणि ही घर सोडून जाणार आणि ती करणार. उगाच डोकं फिरवायची कामं. वाटलंच होतं मला ही माणूस आहे ना असंच वागणार आहे. देत नसते ही पैसे. कसं आहे ना शेवटी आमचेच हालेत आमच्याच लेकरांचे हालेत. यांना काही फरक पडत नाही.